नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 28 फेब्रुवारी 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. प्रेमाच्या परमानंदात आज तुमची स्वप्ने आणि वास्तव एकच होतील. कामाच्या ठिकाणी इतरांचे नेतृत्व करा. तुमचा प्रामाणिकपणा काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची प्रगती होईल. रम्य सहली समाधानकारक ठरतील. तुमचे वैवाहिक आयुष्य आज एक चांगले वळण घेणार आहे. आज तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यासाठी आणि चांगले दिसावे यासाठी प्रयत्न करायला खूप भरपूर मोकळा वेळ मिळेल. तुमचा कोणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला सल्ला देऊ शकतो. जर तुम्ही हा सल्ला अंमलात आणला तर तुम्हाला धनलाभ नक्कीच होईल. वृषभ राशी, आज तुम्ही योग्य बचत करण्यात यशस्वी व्हाल. आपल्यासाठी पैसा वाचवण्याची इच्छा पूर्ण होऊ शकते. धार्मिक स्थळी किंवा एखाद्या संत सदृश मनुष्याला भेटून तुम्हाला मनशांती मिळेल. तुमच्या प्रेम जीवनात आजच्या दिवशी तुमच्यासाठी काहीतरी खास मिळणार आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी स्त्री सदस्य तुमच्या यशामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात. तुमचा जोडीदार आज हे सिद्ध करेल. तुमच्यात आज उत्तम स्फूर्ती पाहिली जाईल. तुमचे स्वास्थ्य आज पूर्णतः तुमची साथ देईल. मिथुन राशी, कामाच्या जागी आपण स्वतःला खूपच खेचल्यामुळे कौटुंबिक गरजा आणि आवश्यकता अपेक्षांकडे दुर्लक्ष होऊ शकते. तुमचे मन आणि हृदय यावर प्रणयराधनेची धुंदी चढेल. समाधान आणि व्यवसाय दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या ठेवा. विनाकारण चिंतेने दूर होऊन आज तुम्ही कुठल्या मंदिर, गुरुद्वारा किंवा कुठल्या धार्मिक स्थळावर आपला रिकामा वेळ घालवू शकता. आपल्याकडे काही विपरीत घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार तुमच्या मनात तुमच्याविषयी असलेले प्रेम व्यक्त करेल. दुःखात असलेल्या व्यक्तीला मदत करून तुम्ही ऊर्जा मिळवा. इतरांच्या उपयुक्त ठरत असेल तर मदत करणे हेच संयुक्तिक आहे. नाहीतर नश्वर देहाचा उपयोग तो काय? ही बाब लक्षात ठेवा. आजच्या दिवशी चुकूनही कुणाला पैसे उधार देऊ नका आणि जर देणे खरंच गरजेचे असेल तर देणाऱ्याकडून लिखित स्वरूपात लिहून घ्या की तो पैसे परत केव्हा करेल. कर्क राशी, तुम्ही समूहामध्ये असतात तेव्हा तुम्ही काय बोलता ते नीट पहा. तडकाफडकी शेरेबाजी केल्याने तुमच्यावर जबरदस्त टीका होईल. तुम्हाला जीवनसाथी मिळाल्यामुळे दीर्घकाळ असणारी उदासवाणी एकाकी अवस्था संपून जाऊन वातावरण उत्साही बनेल.
सहकारी आणि हाताखालील कर्मचारी काळजी आणि तणाव निर्माण करू शकतात. परिसंवाद आणि प्रदर्शनांना भेट दिल्याने तुमच्या ज्ञानात भर पडते. तसेच तुमचा नवीन लोकांशी संपर्क होईल. आज तुमच्या जोडीदाराकडून तुमच्याकडे विशेष लक्ष देण्यात येणार आहे असे दिसते. तुमचा उत्साह वाढविण्यासाठी सुंदर, उज्ज्वल आणि वैभवशाली चित्र मनात ठसवा. तुमचा मित्र तुमच्यापासून आज मोठी रक्कम उधार मागू शकतो. जर तुम्ही त्यांना ती रक्कम दिली तर तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. सिंह राशी, कमिशन, लाभांश किंवा मानधन याद्वारे फायदे मिळतील. तुमच्या मुलांच्या बाबतीत काळजी व्यक्त करून पाठिंबा देणे महत्त्वाचे ठरेल. दोघांमधील निखळ, स्पष्ट समजूतदारपणामुळेच तुम्ही तुमच्या पत्नीस भावनिक आधार देऊ शकाल. कामाच्या ठिकाणी विरोध होण्याची शक्यता असल्यामुळे चौकस राहा आणि निर्भयपणे वावरा. तुमच्या व्यक्तिमत्वात सुधारणा घडवण्यासाठी योग्य ते बदल करा आणि योग्य जोडीदाराला आकर्षित करा. आज तुमच्या कामाची स्तुती होईल. दीर्घ आजाराशी लढा देताना स्वतःवरचा विश्वास हाच तुम्हाला हिरो ठरवू शकतो हे ओळखा. कन्या राशी, तुम्ही असलेल्या क्षेत्रात तुम्हाला अमर्यादित फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरचढ ठरण्यासाठी कौशल्य विकसित करण्यात स्वतःला गुंतवून घ्या. अमर्याद सर्जनशीलता आणि उत्साह तुम्हाला अधिक फायदेशीर दिवसाकडे घेऊन जाईल. तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या लहानशा मागण्या म्हणजेच एखादा पदार्थ किंवा मिठी नाकारली तर तो दुखावेल. तुमच्या आशेचा पतंग एखाद्या उंची अत्तरासारखा आणि डुलणाऱ्या फुलासारखा दरवळेल. जर तुम्ही आपल्या घरातील व्यक्तीकडून काही उधार घेतलेले असेल तर आज त्यांना ते परत करा, अथवा तुमच्या विरुद्ध ते कोर्टात कार्यवाही करू शकतात. तुमच्या नवीन योजना, प्रकल्प याविषयी तुमच्या पालकांना विश्वासात घेऊन सांगण्यासाठी काळ उत्तम आहे. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होतील. करिअर विषयक संधी अधिक विस्तारण्यासाठी तुमची व्यावसायिक ताकद वापरा. तूळ राशी, सर्वसाधारणपणे लाभदायक दिवस आहे, पण तुमच्या मते ज्याच्यावर विश्वास ठेवावा अशी व्यक्ती तुम्हाला मान खाली घालायला लावू शकते. या सुनसान जगात मला एकटे सोडू नको अशी आपला प्रियकर उगाच लाडीगोडी करेल. त्यामुळे सावधानता बाळगा. आज तुमच्याकडे तग धरून ठेवण्याची क्षमता असेल आणि तुमची पैसे कमावण्याची ताकद किती आहे याचीही माहिती तुम्हाला मिळेल. तुमचे संवाद कौशल्य आणि कामातील कौशल्य प्रभावी ठरू शकतील. तुमचा जोडीदार आज काही आठवणींना उजाळा देईल. त्यापैकी काही आठवणी खट्याळ सुद्धा असू शकतील. तुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. आज कुणी न सांगता एक देणेदार तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकू शकतो. हे पाहून तुम्हाला आनंदही होईल आणि आश्चर्य वाटेल.
वृश्चिक राशी, वैयक्तिक प्रश्न सोडवण्यासाठी मित्र आपल्या सल्ल्याची अपेक्षा धरतील. प्रियजनासमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. तुमच्या अपेक्षेप्रमाणे काम न केल्यामुळे हाताखालच्या सहकार्यावर तुम्ही वैतागाल. या राशीतील जातक आजच्या दिवशी आपल्या जुन्या मित्रांशी रिकाम्या वेळात भेटायला जाऊ शकतात. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील आजचा दिवस हा सर्वोत्तम दिवस असेल. एखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसे जीवनात सुखाची किंमत करण्यासाठी थोडेसे दुःख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात भाग घ्या. जीवनाच्या गाडीला चांगल्या प्रकारे चालवण्याची इच्छा आहे, तर आज तुम्हाला पैशाच्या बाबतीत विशेष काळजी घ्यावी लागेल. धनुराशी, एकदा तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रेम मिळाले की बाकी मग कशाचीच गरज उरणार नाही. तुम्हाला आज या नात्याचा उलगडा होईल. आपल्या जोडीदाराने दिलेले वचन पाळले नाही म्हणून त्यावर उखडू नका. शांतपणे एकत्र बसून विचार करून गुंता सोडविणे गरजेचे आहे. रिकाम्या वेळात काही पुस्तक वाचू शकता, तथापि तुमच्या कुटुंबातील इतर सदस्य तुमची एकाग्रता भंग करू शकतात. तुमचे वैवाहिक आयुष्य एका सुंदर टप्प्यावर येऊन पोहोचेल. मित्रांनी दिलेला ज्योतिषी सल्ला तुमचे आरोग्य सुधारण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त करेल. तुमची कलात्मक बुद्धिमत्ता नीट वापरली तर खूप फायदेशीर ठरेल. मोकळ्या वेळेचा उपयोग कुटुंबातील सदस्यांना मदत करा. मकर राशी, या राशीतील काही लोकांना आज जमिनीने जोडलेल्या काही मुद्द्यांना घेऊन धन खर्च करावे लागू शकते. अभ्यासाच्या वेळी देखील बाहेरील उपक्रमात भाग घेण्याचा अतिरेक केल्याने पालकांच्या रोषास कारणीभूत व्हावे लागेल. करिअर नियोजन हे खेळा इतकेच महत्त्वाचे आहे. आपल्या पालकांना खुश करण्यासाठी अभ्यास आणि वेळ यांचा समतोल साधा. प्रियजनांसमवेत छोट्या सुट्टीची मजा लुटायला निघालेल्यांसाठी ही सुट्टी संस्मरणीय ठरेल. किरकोळ आणि ठोक व्यापाऱ्यांसाठी चांगला दिवस. ज्यांच्या घरातील व्यक्ती तक्रार करतात की ते कुटुंबाला पर्याप्त वेळ देत नाहीत, ते आज कुटुंबियांना वेळ देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. परंतु अचानक काही काम येण्याने असे होऊ शकणार नाही. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे. तुमच्या पुढे जाण्यासाठी कुणीतरी तुमचा मूड बिघडविण्याचा प्रयत्न करेल, परंतु तुम्हाला त्रास देण्याचा हा प्रयत्न तुम्ही यशस्वी होऊ देऊ नका. या सगळ्या फुकाच्या चिंता किंवा काळजा यामुळे तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो आणि कदाचित त्वचाविषयक समस्या उद्भवेल. कुंभ राशी,
तुमचे ज्ञान आणि विनोद बुद्धी यामुळे तुमच्या अवतीभोवतीचे लोक प्रभावित होतील. एखाद्या सहलीच्या ठिकाणी जाऊन तुमच्या प्रेमी जीवनात समाधानकारक परिणामांसाठी सर्व कामाचे नीट आयोजन करा. कार्यालयीन कामकाज मार्गी लावताना तुमच्यावर ताणतणाव असेल. हा दिवस उत्तम दिवसापैकी एक असतो. आजच्या दिवशी तुम्ही चांगले प्लॅन भविष्यासाठी बनवू शकता, परंतु संध्याकाळच्या वेळी कुणी दूरच्या नातेवाईकाच्या घरात येण्याने तुमचा सर्व प्लॅन बिघडू शकतो. हा तुमचा वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस असणार आहे. आज तुम्हाला प्रेमाच्या परमानंदाची अनुभूती येईल. निराशावादी विचारसरणी टाळावी लागेल, कारण त्यामुळे तुमच्या संधी तर कमी होतातच, पण तुमच्या शरीराचा समतोल बिघडू शकतो. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही कुठल्या व्यक्तीला पैसा उधार दिला आहे, तर तो तुम्हाला पैसा परत मिळण्याची शक्यता आहे. मीन राशी, आजच्या दिवशी सर्वच जण तुमच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करतील आणि तुम्ही देखील हे बंधन आनंदाने स्वीकाराल. आजच्या दिवशी रोमांसची आशा धरू नका. आज तुमचा प्रतिस्पर्धी तुम्हाला चुकीचे ठरविण्यासाठी सरसावेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. एखादी अनोळखी व्यक्ती तुमच्यात आणि तुमच्या जोडीदारामध्ये वाद निर्माण करू शकेल. मित्राबाबत गैरसमज झाल्याने अनावस्था प्रसंग नको. ती प्रतिक्रिया उमटू लागेल म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. प्रलंबित देणे आल्यामुळे आपली संपत्ती परिस्थिती सुधारेल. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.